नमस्कार मित्रांनो, आज तिरकवाडी या ठिकाणी ओपनचं मैदान होत आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये आज महाराष्ट्रातील काही नंदींचे जे आहेत ते नावे निघाले आहेत, चिठ्ठ्यांची नावे निघाले आहेत. तर लाईव्ह लॉट म्हणजेच माझ्या चॅनलवरती जाऊन बघा की लाईव्ह लॉट म्हणजेच 1 ते 48 का 49 गट पळणार आहे. ते त्या गटामध्ये कोणते नंदी कोणत्या गटात पाळणार आहेत, कोणत्या जोड्या पाळणार आहेत, जाऊन माझ्या किरण शिरतोडे व्लॉग्स हा माझा चॅनल आहे, त्या चॅनलवरती जावा. नवीन चॅनल आहे आणि काल बकासूर परवा दिवशी फायनलसाठी खाली पाळा निघालेला त्याचासुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे. बघा नक्की कसा बकासूर खाली पळायला निघालेला. त्यावेळेस कंदूरचा राजा उर्मिला तयार होता, त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं ते मी जे केलेलं आहे व्हिडिओ तो बघा. आणि आज जे तिरकवाडीचं ओपनचं मैदान होतं आहे त्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पळताना दिसणार आहे ते बघूयाच्या व्हिडिओच्या माध्यमातून. आज बकासूरची चिठ्ठी जी आहे ती महाराजची चिठ्ठी जी आहे ती आज निघालेली नाही आहे, त्याच्यामुळे आज पळतील का नाही याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह आहे. आता मैदानामध्ये गेल्यानंतरच समजेल. आता मी काय मैदानामध्ये जाणार नाही. आमचा आज देवाचा कार्यक्रम आहे, आमच्या आज चुलत भावाचा थोडंसं देवाचा कार्यक्रम आहे, म्हणजेच आमच्यात जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आज मी त्या ठिकाणी बिझी असेल. आज कुठं मैदान असेल तिकडे मी जाणार नाही, मुलाखतीसुद्धा पडणार नाहीत. आज एखाद्या वेळेस ब्लॉग जो आहे तो मी टाकीन जागरण गोंधळाचा. कोणाला आवडेल ब्लॉग बघायला जरा कमेंट्समध्ये सांगा, नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. आणि बघूया आज कोणते नंदी जे आहेत ते पळताना दिसून. आज पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो आज पळताना दिसणार आहे. त्याच्या 3 ते 4 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि आज सर्जा कोणासोबत पळू शकतो याच्याबद्दल थोडंसं जरा प्रश्नचिन्ह उभं आहे. परंतु सर्जाची चिठ्ठी निघालेली आहे. सर्जा कोणासोबत पळणार आहे. जर फलटरमधून कोण चॅनल बघत असेल तर त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय की आज सर्जा याच्यासोबत पळणार आहे. तसेच आज साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्याची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे. आज साखरवाडीकरांचा बावऱ्यासुद्धा आज पळताना दिसणार आहे. त्या ठिकाणी त्याचं नियोजन जे आहे ते कोणासोबत असू शकतं हे सुद्धा थोडंसं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता, कारण की खूप दिवस झाले साखरवाडीकरांच्या बावऱ्याला गुलाल मिळत नाही आहे. आणि बघूया आता आजच्या मैदानामध्ये ओपनच्या साखरवाडीकरांचा बावऱ्या कशा पद्धतीनं पळतोय, कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करण्यात आले, ड्रायव्हर कोण असेल त्याच्या गाडीवरती बघूया. तसेच आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुशेगावचं मैदान ज्या नंदीने गाजवलं आदतमधल्या, असा हा शाहीदभाई मुलानी नातेपुतेकरांची आन बान शान सचिन आपल्याला आज पळताना दिसणार आहे. त्या सचिनची चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे. बहुतेक सचिन आणि सर्जा ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे, परंतु सांगू शकत नाही आहे. सर्जाचा पैरा कोणी असू शकतो, सचिनचा पैरा कोणी असू शकतो. आणि बघूया हे होते एक टॉपचे नामांकित 3 नंदी जी आहेत ती पळताना. तसेच जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची सुद्धा चिठ्ठी आहे, तो सुद्धा आज पळताना दिसणार आहे. असे महाराष्ट्रातील तमाम काही नंदींचे गट जे आहेत ते चिठ्ठ्या जे आहेत त्या निघालेल्या आहेत. काही मालकांच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या पैरेकरांच्या नावाने सुद्धा असू शकतात. महाराष्ट्रातील अनेक टॉपचे नंदीसुद्धा त्या ठिकाणी पळताना दिसू शकतील दुसऱ्या पैरेकरांच्या नावासोबत. परंतु आज बकासूरकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, महाराजकडे लक्ष लागलेलं आहे की आज बकासूर आणि महाराज ही जोडी पळताना दिसेल का, यांचे पैरे कोणासोबत असतील. कारण की त्यांच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या एखादे 2 तरी निघतात सगळ्यांना माहीत आहे, परंतु एक ही चिठ्ठी जी आहे ती मोहिल शेठ धुमाळ यांची निघाली नाही बहुतेक. मग आज जर नाही पळाले तर उद्या पुणे जिल्ह्यामध्ये एक भोर तालुक्यामध्ये मोठं मैदान आहे, ते सुद्धा ओपनचंच मैदान आहे. आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये कदाचित उद्या बकासूर पळताना दिसू शकतो आणि संभाजीनगरचे बैलसुद्धा त्या उद्या पळताना दिसणार आहेत. तर लखनसुद्धा उद्या येणार आहे त्या ठिकाणी. बघूया जर बकासूर आपल्याला महाराज पळताना नाही दिसले आज पळताना तर समजून जावा की ते उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील. उद्या महाराष्ट्रातील एक मोठं मैदान आहे पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये. नक्कीच कुठलाही जरा कमेंट्समध्ये सांगा. मला खूप सारांचा फोन आला की उद्या आज बकासूर कदाचित एखाद्या पळेल पण नाही, परंतु जर चिठ्ठी निघाली नाही जर सांगू शकत नाही. बकासूरचा अधूनमधून कधी पण धप्पा असू शकतो. धप्पा जर मिळाला तर डायरेक्ट मैदानामध्ये दिसतो आणि पळतानाच व्हिडिओ दिसतो. त्याच्यामुळे एक माणसांना एक सूचना काय म्हणते त्याला एक काय मला आठवण झालं, परंतु लोकांना एक सांगायचं होतं की बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघाली नाही. जर नाही निघाली, जर पैरेकरांच्या नावाने जर चिठ्ठी असेल तर आपल्याला बकासूर जो आहे तो पळताना एखाद्या वेळेस दिसू शकेल. बघूया बकासूरचं नियोजन कसं असेल आणि महाराजचं नियोजन कसं असेल. बकासूर शिवाय सगळ्या महाराष्ट्राला मजा नाही. आणि मथुरसुद्धा आता लवकरच घाटावरती येतो आहे. कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तुमच्याशी लवकरच हा व्हिडिओ येईल. व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडला तर धन्यवाद.